तर मित्रांनो आता सांगली ते असतात म्हणजे मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असं तुम्ही सगळं काही. आम्ही मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. आणि मी आता एवढं हळू का बोलतोय कारण हे गाव ओंकारचं आहे, ठीक आहे. आणि ह्या गावाला गाव दुसऱ्याच आहे, माझं गाव नाही, मला बोलता येत नाही इथं. जास्त जरा लई बियड वाटू लागलं. आणि भावही हे आम्हाला पण नाही माहिती, दुसऱ्या राज्यातून आलेला आहे असं ह्यांनी सांगितलंय मला पण नाही माहिती बरं का. पण आता हे आम्ही व्लॉग तुम्ही एन्जॉय करा हे व्लॉग. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक कोणी करत नाही बरं का. तरी पण आता ब्लॉग चालू करू आणि ब्लॉग जास्त नाही बरं का, याच्यात मी डायरेक्ट व्हॉइस ओव्हर देणार आहे. सो तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग आणि बघा, पूर्ण ब्लॉग बघा, लय मस्त आहे. वेगळं काहीतरी कॉन्टेंट केलंय मी सुरू बरं का. चला इथून स्टार्ट करूया आपण. आलो गावाला आणि याच्या गावाची जत्रा आहे. सो या माणसाच्या गावाच्या जत्रा आहे. बोल काय म्हणतो. हा, या जत्रेची माहिती काहीतरी थोडं जोरात बोलत मला काय माहिती. आता जत्रा तुझ्या गावाची ना, तुला काहीतरी माहिती द्यायला पाहिजे ना. या जत्रेमध्ये देवीची सध्या बोललं जातं की जत्रा आहे म्हणून. इथं वेगवेगळे रोज गेम खेळ होतात. म्हणजे कसली नाव काय आहे जत्राचं, असं नाव काहीतरी आहे. भावई म्हणून. भावई नावाची जत्रा आहे. किती दिवसाची असते. 4-5 दिवसाची असते. इथे 4-5 दिवस खेळ वगैरे खेळला जातात देवीचे. आज आगमूळ नावाचा खेळ आहे. या खेळामध्ये एक माणूस असतो, त्याच्या अंगात देवी असते आणि ते लिंबाच्या काड्या असतात त्याच्या हातामध्ये आणि तो सगळ्यांना मारच मिळतो. तुम्ही याच्या मागची क्लिप बघितली असेल. काल रात्री आम्ही आलतो आणि तिथं गर्दी होती. तिथं ते जरा बोलणं असते. ह्याच चौकात आहे, ह्याच चौकात जे की आलतो काल आम्ही. आणि या चौकात सगळं झालं. हे माझा मित्र जे की बोलणार नाही, हा लाजवाळू मित्र आहे. हा ना, ते साठवलं त्याकडे बघितलं हे काही का रे. हां, सो ही जागा आहे ती. आणि आज आळूमुळू म्हणून काहीतरी आहे जिथे की देवाची मुकुटं घालून येतात. सो बघूया आणि याच्या पुढं दाखवतो. आता आम्ही थोडंसं बसायला चाललो आहे. 4 वाजता चालू होईल, आता वाजले 3. सो भेटतो. तर मित्रांनो, मी मध्येच व्हिडिओमध्ये आलेलो आहे, पण मला एक सांगायचं होतं. मी जस्ट आता ओंकारच्या गावीला आहे, ठीक आहे. आता मी ह्या कल्चरचं तुम्हाला ही जत्रालाच आलेलो होतो. या जत्रेचं नाव भावई म्हणून आहे. आणि ही जत्रा ह्या महाराष्ट्राची पण नाही, ही बाहेरून आलेली ह्या गावात. आणि असं मला ह्या गावकऱ्यांनी सांगितलेलं बरं का. मी माझं स्वतःचं काही केलेलं नाही सर्च. पण ह्या गावाचं नाव आष्टा आहे, सांगलीमध्ये गाव आहे. आणि ह्यांनी सांगितलं आहे की मला हे जे कल्चर आहे ना, हे बाहेर राज्यातून, कोणत्या तरी राज्यातून आलेलं. ते राज्याचं नाव पण नाही माहिती, ते मला माहीत नाही कुठून आले. बट ह्या महाराष्ट्रात फक्त ह्याच गावात हे फंक्शन म्हणतात, काय म्हणतात, हे कल्चर होतात, हे खेळबिळ होतात. हे जत्रेचं नाव आहे भावई म्हणून जत्रेचं नाव आहे, तेच सांगायचे. आणि मी आलतो, हे ओंकारचं गाव आहे, ठीक आहे. तर ही इथं जे आता येत आहेत, ते आता जे बघताय तुम्ही, ते काय म्हणतात त्याला, भावईतला एक पहिला नाही, दुसरा खेळ आहे जिथं की हे जे ब्लॅक कलरचं मुकुट घालून आलेला आहे, ते मारतात. ते ज्याची लिंबाची काडी असते ती मारतात त्याच्यानं. सो इथंच. आणि इथून तुम्ही व्हिडिओ बघा तुम्ही पुढं. आणि हे ब्लॉग कसं आहे, आता ह्या ब्लॉगमध्ये सगळी मी व्हॉइस ओव्हर करणार आहे. ह्या ब्लॉगमध्ये जास्त ब्लॉगिंग नाही आहे, पण तुम्हाला व्हिडिओच्या मागं माझी व्हॉइस ओव्हर दिसतील. तर ह्या ब्लॉगला एन्जॉय करा. सो सी यू सून आणि ब्लॉग बघत राहा बरं का.
तर मित्रांनो आता मागचा व्हिडिओ बघितला तुम्ही कसा खतरनाक बाई काय मारलं बाई तिला तरी मारलं नाही एवढं जास्त बट आता अजून बाकी आहे. त्याचं पहिलं वर्ष होतं त्यामुळे त्याला लवकर पोलिसांनी बाहेर काढलं. नेक्स्ट इयरपासून तोच राहणार तेव्हा तो पूर्ण खुन्नस काढेल. ब्रो काय आता या रस्त्यावर येईल तो इकडं आता या रस्त्यावर येईल काही वेळानं तेव्हा आपण बघू वापस मारत वेळेस दुसऱ्याला बरं का. हां आपण मारणे खायचा. सो सी यू. नीट पकड कसं पकड. आता थांबला देऊ आता इकडे